नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर एप्रिल आणि ऑक्टोबर हे वर्षातले सगळ्यात जास्त तप्त वातावरणाचे किंवा उन्हाचे कडक उन्हाचे दिवस असतात या महिन्यांमध्ये. आणि एप्रिल महिन्यामध्ये कसं असतं, मार्च नंतरनं वातावरण शिफ्ट होत असतं आणि हवेत ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी असतं. कारण साधारणतः 37 डिग्रीच्या पुढं जेव्हा शरीराचं तापमान जातं त्यावेळेस ताप असं आपण म्हणतो. आणि या महिन्यामध्ये 40+ देखील टेम्परेचर आपण पाहतो. त्यामुळं तुमच्याकडं पशु असतील, पक्षी असतील, कबुतरं असतील, कोंबड्या असतील, नंद्या असतील, गाया असतील, म्हशी असतील किंवा बकऱ्या असतील, इतर सर्व असतील, तर त्यांची खास करून काळजी या उन्हाळ्यात घेणं सगळ्यांनाच गरजेचं आहे. किंवा तुम्ही स्वतःची देखील या उन्हाळ्यात हे जे महिने आहेत यामध्ये काळजी घेतली पाहिजे. एखादी पाण्याची बाटली आपण स्वतः देखील ठेवली पाहिजे. अत्यावश्यक गरज असते, बाहेर जायचं असतं, त्यावेळेस शक्यतो 12च्या पुढं 4च्या आतमध्ये तुम्ही फिरणं जर टाळलं तर उष्माघात असं त्याला म्हटलं जातं. कारण हे जे टेम्परेचर असतं एप्रिल हीटमध्ये किंवा त्याला सनस्ट्रोक असं देखील म्हटलं जातं. हे याचं मागचं कारण असं आहे की याच्यामध्ये हवेचं प्रमाण थोडंसं कमी असतं या महिन्यांमध्ये आणि वातावरणातलं टेम्परेचर, सूर्याचं ऊन हे जास्त असतं, 35-40च्या पेक्षा हे पुढं जातं. त्यामुळं साहजिकच आहे, ज्यावेळेस आपण त्या उन्हामध्ये बाहेर हिंडत असतो किंवा धावत असतो, पळत असतो, त्यावेळेस आपल्या शरीराचं तापमान हे अजून वाढत असतं आणि शरीरामध्ये आपल्या पाण्याची तीव्र कमतरता होते. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होईल त्यावेळेस अचानक थकवा येणे किंवा वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरावर त्याचे सगळे दुष्परिणाम होतात आणि हार्ट अटॅक देखील या पद्धतीने त्याच्यामुळे बऱ्याचदा जाणून येतो किंवा होऊ शकतो. त्यामुळं या आपल्या स्वतःची आणि आपल्या सर्व पशुपक्षी जे असतात, पाळीव असतात, त्यांची सगळ्यांची काळजी आपण या महिन्यात प्रामुख्याने घेतली पाहिजे. आणि शक्यतो 12 ते 4 हा तीव्र उन्हाचा भाग असतो, त्यावेळेस थोडंसं टाळलं पाहिजे. आणि आपले जे पक्षी असतील, कबुतरं असतील, कोंबड्या असतील किंवा बैल असतील, नंद्या असतील आणि गाया म्हशी असतील, यांना उन्हामध्ये सावली मिळेल याची सुविधा आपण केली पाहिजे. प्रॉपर एक सुविधा केली पाहिजे. कारण पत्र्याचा जरी वाटा असला तरी जे टेम्परेचर असतं ते खूपच असतं आणि त्या आतमध्ये त्याचा इफेक्ट पडत असतो. आणि उन्हाळ्यामध्ये पशुपक्षी हे खाद्य कमी खातात, त्यामुळं पाण्यातून आपण त्यांना एनर्जी दिली पाहिजे. इलेक्ट्रोल पावडर असते, ORS पावडर असते, हे आपण त्यांना दिलं पाहिजे. आणि पशुपक्ष्यांना डायजेशनसाठी आंबटपणा सगळ्यात जास्त गरजेचा असतो. खास करून पक्ष्यांना आंबटपणा जास्त गरजेचा असतो. त्यामुळं तुमच्याकडे जर कोंबड्या वगैरे असतील तर त्यांना आंबट पदार्थ दिला पाहिजे. हप्त्यातून एकदा तरी त्यांना आंबट पदार्थ, लिंबू वगैरे आपण त्यांना पाण्यामध्ये मिक्स करून दिलं पाहिजे. आणि मल्टीविटॅमिनची कमतरता होऊ नये याच्यासाठी आपण मल्टीविटॅमिन देखील पशुपक्ष्यांना दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीरामधील मिनरल्स आणि पाण्याचं प्रमाण हे मेंटेन राहील. आणि शक्यतो या महिन्यामध्ये थोडंसं आरामावरती काम केलं पाहिजे. आरामावरती शर्यती वगैरे असतात त्या आरामावरती घेतल्या पाहिजे, तरच आपण दीर्घकाळात यात टिकून राहू. बऱ्याचदा आपल्याकडं कबुतरं, पक्षी, कोंबड्या, काही जणांकडं फॅन्सी पक्षी देखील असतात, त्यांनी ते मोठ्या हौशीने पाळलेले असतात. तर पशुपक्षी जे असतात त्यांना जास्त करून आपण पाळत असतो. तर उन्हाळ्यात खास करून त्यांना मल्टीविटॅमिन देणं गरजेचं असतं. मल्टीविटॅमिन, कॅल्शियम या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही काय औषधं नसतात, ही तुम्हाला तुमच्या शरीरातले जे न्यूट्रिशन्स असतात ते कमी जेव्हा होतात त्यावेळेस ते भरून काढण्याचं काम या गोष्टी करत असतात. परत लिव्हर टॉनिक असतं, त्या लिव्हर टॉनिकचं पण फार गरजेचा उपयोग होतो उन्हाळ्याच्या काळामध्ये. तुमचं लिव्हरचं जे फंक्शनिंग असतं ते त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतं आणि तुम्हाला बराच फायदा या उन्हाळ्यात आणि इतर सर्व वातावरणात देखील होतो. त्यामुळे शक्यतो उन्हामध्ये मल्टीविटॅमिन, मिनरल, कॅल्शियम, लिव्हर टॉनिक आणि चांगल्या पद्धतीचा डाएट आणि या सगळ्या गोष्टी आपण जर मेंटेन केल्या तर उन्हाळ्यामध्ये आपले जे पाळीव पशुपक्षी असतात त्यांना या गोष्टीचा फायदा होतो आणि त्यांना कुठलाही त्रास होत नाही. आणि बऱ्याचदा कबुतरं वगैरे देखील अनेकांकडे असतात. आपण पण सगळ्यांनी सकाळी 9 ते 10च्या आसपास
त्यांचे धान्य पाणी करून त्यांना दिवसभर निवांत ठेवलं पाहिजे, जेणेकरून ह्या उन्हाचा जो त्रास आहे तो त्यांना होणार नाही. कारण हे एप्रिल आणि मेचे 15 दिवस पहिले यामध्ये आपल्याला त्यांना जपणं फार गरजेचं असतं. त्यानंतरनं एप्रिलच्या रावड्यानंतरनं थोडंसं पावसामुळं वातावरण शांत होतं, थंड होतं, तोपर्यंत हे गरजेचं.